नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जाणार आहे माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आणि त्यासाठीच मी तशी मस्त साडी घालून तयार झाली। तर पार्टी वेअर साडी घातली मी। तर माझी ना कॉलेजची फ्रेंड आहे आणि आम्ही 2 वर्ष एकाच रूममध्ये राहत होतो, एकाच बेंचवर पण बसत होतो आणि आज तिचं लग्न आहे तर तिच्या लग्नासाठी जायचंय। तर आमच्या फ्रेंड सोबत जाणार आहे, आम्ही मोठ्या गाडीमध्ये जाणार आहे 4 व्हीलर। तर त्यांचं गाव पण तिकडच आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरी पण जाणार आहे। आणि आता आमचे फ्रेंड म्हणजे कोणते तुम्हाला माहितीच असेल, बऱ्याच वेळा मी दाखवले व्हिडिओमध्ये। तर आमचे सख्खे शेजारी, तर ओवीच्यांच्या घरी पण जाणार आहे आम्ही। आणि आज रविवार आहे, उद्या 26 जानेवारीची सुट्टी आहे त्यामुळे तिकडच राहणार आहोत आणि उद्या सकाळी पुण्याला परत रिटर्न येणार आहे। पाहूया त्यांच्या इकडे लग्न कसं असतं ते। चला, जेवढं शूट घेता येईल ना तेवढं शूट मी घेणार आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे। चला, आता माझ्या मैत्रिणीचं लग्न मस्त स्पेशल असं असणार आहे। वराचं पण आवरले, माझं पण आवरले, आता त्याच्या पप्पाचं आवरायचं राहिले, त्यांचं आवरलं आणि आमच्या फ्रेंडचं पण आवरलं की मग आम्ही निघू लग्नासाठी। तर ओवीचं पण आवरून झालंय आणि आज आम्ही ओवीच्यांच्या घरी जाणार आहे। ओवी तुमच्या घरी नेणार ना आम्हाला? हो। ओवीने पहा किती छान अशी फ्रॉक घातली आहे आणि इकडं वरातने असा ड्रेस घातलाय। हाय करा। हाय। कुठे चाललो चिके आपण? गावाला मुक्काम पोस्ट काय? मुक्काम पोस्ट येळपाने। आता सलग 2-3 दिवस जोडून सुट्ट्या होत्या त्यामुळे रस्त्यांना पण खूप ट्रॅफिक होतं आणि आम्हाला पण एका ठिकाणी ट्रॅफिक लागलं, पण ते ट्रॅफिक पार करून आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो। अजून लग्न लागलेलं नव्हतं, 3 वाजले होते आम्हाला पोहोचायला। नवरा नवरीची एंट्रीच होत होती त्यामुळे आम्ही तिथं लगेच जाऊन बसलो आणि सगळेजण लग्नासाठी येऊन बसलेले होते मंडपामध्ये। लहान मुलांचं इकडं काय चाललं होतं पहा, जो मटक्यांमधून धूर निघतोय ना त्या धुरासोबत ना ते खेळत होते सगळे। तर इथं फायनली इथं स्टेजवरती लग्न लागलं। लग्न लागल्याच्या नंतर सगळ्यात आम्ही ना जेवण करायला आलो। आधी पोटोबा करायचा होता कारण खूप भूक लागली होती आणि नंतर मग मी मैत्रिणीला जाऊन भेटणार होते। नवरीला भेटण्यासाठी स्टेजवर आलो पण नवरीच दिसत नव्हती, एवढी त्या स्टेजवर गर्दी होती। कसं तरी फोटोला नंबर लावला आणि मैत्रिणीसोबत छान असे फोटो काढले। जास्त काही शूट घेतलं नाही कारण गर्दीच खूप होती। मैत्रिणीला छान असं गिफ्ट दिलं आणि त्यानंतर आम्ही निघालो ओवीच्या घरी जायला। तर घरी जायच्या आधी त्यांच्या गावामधलं हे खंडोबाचं मंदिर आहे ना तिथं आम्ही दर्शन घेतलं। नंतर आता आम्ही निघालो त्यांच्या घरी जायला आणि आता पहा गाडीमध्ये किती ब्लॉगर तयार झालेले होते। ही ओवीची शेती आहे। स्वागत करतो मी तुमच्या येळपाणे गावात। मी ब्लॉगर ओवी पवार। बाबालाच घेऊन बसलाय। कुत्र नाही ना? कुत्र खाल्लं खाल्लं का वाघाने? हॅलो, हे बघा आमचं गाव, हे बघा आमचं चिप, हे बघा कुरकुरे कुरकुरे दिसते का? दिसते दिसते का? दिसते आणि मम्मी दिसते। खरंच का? हा, भाकरी दिसते? भाकरी दिसते दिसली। दिसली का? मम्मी नाही दिसली, मम्मी नाही दिसली। दोघे दिसले। बघू दे। आम्ही दोघींनी मिळून ना चुलीवरती सगळ्यात आधी भाकरी करून घेतल्या आणि खूप दिवसांनंतर चुलीवर स्वयंपाक करत होतो आणि चुलीवरचा स्वयंपाक खायला पण खूप टेस्टी लागतो आणि भाकर तर खूपच छान लागते चुलीवरची। तर आज ना माशांचा बेत होता, मग चुलच पेटवली आणि बाहेर मस्त चुलीवरती स्वयंपाक केला आम्ही दोघींनी मिळून। तर सगळ्यात आधी तर ना मुलांसाठी इथं बनवायला घेतलं कमी तिखटाचं। तर माशांना ना हळद मीठ आधीच लावून ठेवलेलं होतं, मसाला पण छान असा ना परतलेला होता आणि इथं ना आता मुलांसाठी कमी तिखटाचं बनवायला घेतलं। खूप दिवसांपासून ना
यांच्या गावाला यायचं होतं, पण योग काय येतच नव्हता. आता माझ्या मैत्रिणीचं लग्न पण होतं ह्याच बाजूला आणि हे पण तिथंच राहतात जवळच, म्हणून मग म्हटलं चला मस्त असं एक दिवस ना यांच्या घरी राहूया आणि मग जाऊया. तर मस्त असे इथं मासे आहेत ना मुलांसाठी फ्राय करायला घेतले. मुलं पण ना तिकडं बाजूला खेळत होते अंगणामध्ये आणि सगळेजण तिकडं गप्पा मारत होते. आमच्या दोघींच्या इथं गप्पा मारता मारता स्वयंपाक चालू होता. मुलांसाठी ना कमी तिखटाचे मासे फ्राय करून घेतले. त्यानंतर ना पातळ भाजीसाठी इथं मसाला परत फ्राय करायला ठेवला. खालून चुलीला बाकी ती बहारी जाळ चाललेला होता मस्त असा. त्यानंतर ना मासे जे आहेत ना ते टाकले त्यामध्ये शिजायला. बाकीचे जे होते ना ते ना मस्त असे मसाल्यातच फ्राय करणार होतो. तर इथं भाजी पण शिजायला टाकलेली होती आणि मुलांसाठी पण बनवून झालेलं होतं. तर आता मुलांना पण जेवायला ना तिकडं नेऊन दिलं होतं वट्ट्यावरती. मुलं जेवत होती आणि आम्ही इकडं ना राहिलेला जो स्वयंपाक होता ना तो करत होतो. तर मस्त अशी भाजीला ना मस्त तरी आलेली होती आणि मस्त असा वास पण सुटलेला होता. गावाकडं ना खूप ताजे ताजे मासे भेटतात, तर अजिबात प्रिझर्वेटिव्ह पण नसतात. एकदम फ्रेश असे मासे असतात आणि टेस्टला पण खूप भारी असतात. तर इथं मस्त असं पातळ भाजी बनवली होती आणि मुलं इकडं ना वट्ट्यावरती खात होती. मुलांना तर खूप आवडलं होतं, छान छानच म्हणत होते. आता मुलांचा रिव्ह्यू घेते. इकडे बघून सांग. आवडले ना सगळ्यांना? तुम्ही तुमचा रिव्ह्यू नंतर द्या. मुलांची जेवणं झाली होती आणि आता आम्हाला पण जेवण करायचं होतं. मग आम्ही ना सगळं जे आहे ना ते वट्ट्यावरती नेलं आणि मस्त असं आम्ही आता जेवण करायला बसलो. तर सगळ्यात आधी ताटं करून घेतली सगळ्यांसाठी आणि मासे खाल्लेले खूप दिवस झाले, मला आठवतच नाही मी मासे कधी खाल्ले होते. आता माशांमधले काटे मला काही जास्त काढता येत नाही, मासे जास्त खाता येत नाही. मग वरच्या पप्पांनीच मला ना त्यामधले काटे वगैरे काढून दिले. मग आम्ही मासे खाल्ले. तर आम्ही सगळेजण ना खूप पोटभर जेवलो. खूप छान टेस्टी भाजी झालेली होती. खूप पोटभर जेवलो. जेवण झाल्याच्या नंतर मग आम्ही दोघींनी मिळून ना भांडे वगैरे घासले आणि भांडे घासून झाल्याच्या नंतर आम्ही ना शेकोटी केली होती आणि भारी वाटतं रात्रीची शेकोटी. तर थंडी पण वाजत होती थोडी थोडीशी, त्यामुळे ना बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो शेकोटी समोरच. मुलं पण मस्त शेकोटी समोर ना एन्जॉय करत होती. मुलांनी पण मस्त शेकोटीचा आनंद घेतला. तर ह्या सगळ्या गोष्टी ना शहरात मिळत नाही, गावाकडंच मिळतात. तर गावाकडचं जीवन ना खरंच खूप भारी असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद मुलांना पुरेपूर घेत होती आणि आम्ही पण घेतला. मस्त असं शेक केला होता इथं आणि तर खूप दिवसांनी असा शेकोटीचा आनंद घेतला. तर मस्त वाटलं आणि सगळ्यांसोबत गप्पा पण मारत बसलो आम्ही बराच वेळ इथं शेकोटीजवळच. त्यानंतर मग आम्ही झोपायला गेलो. मुलांना झोप यायला लागली, पण बराच वेळ आम्ही इथं गप्पाच मारत बसलेलो होतो. तर ना इथं छान असे आम्ही ना फोटो पण काढले आणि छान अशा मेमरीज कॅप्चर करून ठेवलेल्या. तर हा व्हिडिओ जो आहे ना तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. छान अशी सकाळ झालेली होती. आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या होत्या, नाश्त्याची तयारी चालू होती आणि मुलं तर झोपेतून उठल्याच लगेच खेळायला चालू केलं होतं. काल आल्यापासून खेळत होती ना आत्ताही उठल्या खेळायला लागली. गावाला मोकळं असतं ना सगळं वातावरण, त्याच्यामुळे ना मुलांना खेळायला खूप आवडतं. अजिबात दमत नाही ते इथं खेळायला. मस्त असं सूर्योदय झाला होता आणि यांच्या घरापुढे ना खूप असं मोठं अंगण आहे. मस्त नारळाची झाडं आहे, आंब्याची झाडं आहे ना, आंब्याच्या झाडांना तर खूप मोहर आलेला होता. आता इथं चिकू आणि वरद ना मस्त असे ट्रॅक्टरवर बसलेले होते आणि ट्रॅक्टरचा एक राऊंड मारत होते. ओवीला पण पाहिजे होता, श्रीजितला पण पाहिजे होता, त्यांनी पण मग नंतरून एक राऊंड मारला. आमची जेवणं वगैरे झाली. जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर दुपारी आम्ही निघालो होतो शेतामध्ये. तर आम्हाला त्यांची शेती पाहिजे होती म्हणून ना म्हटलं चला त्यांच्या शेतामध्ये जाऊया. आणि त्यांच्या इकडं ऊस डाळिंब हे खूप जास्त प्रमाणात आहे. शेती पण खूप मोठी मोठी आहे. तर आम्ही इथं आलो आणि जिकडं पाहिलं तिकडं ना शेती दिसत होती. तर आम्ही इथं आलो, डाळिंबाचे बाग वगैरे बघितले त्यांच्या आणि मग निघालो त्यांचं शेततळं पाहायला. तर त्यांच्याकडे शेततळं पण आहे आणि इकडं ना बऱ्याचशा लोकांकडं ना शेततळी आहेत. खूप मोठी मोठी शेततळी आहे. चला तर मग आता मी पुढं तुम्हाला ना शेततळं पण दाखवणार आहे. तर आता हे आहे पवार पाटलांची शेती. तर पुढं ना मुलं पुढंच पळत होती आणि इथं आहे हे एक शेततळं आणि त्या शेततळ्याला ना भरपूर पाणी होतं. इकडं सगळा गहू होता. गहू पण खूप छान दिसत होता आणि खूप भारी वातावरण वाटत होतं मस्त असं. आणि मुलांना पण इथं शेततळं दाखवलं, पाणी वगैरे दाखवलं. इथलं शेततळ पाहिल्याच्या नंतर ना आम्ही त्यांची दुसरी शेती पाहायला चाललो. बरंच लांब चालत गेलो होतो आम्ही त्यांची शेती पाहत
आणि इथं कांद्याचं वावर होतं म्हणून आम्ही कडकडनी बांधानी चाललेलो होतो. मुलं पण सगळी पायी चाललेली होती आणि पुढं भरपूर आता लांब जायचं होतं. तर मुलांना ना हे असे ना शेतातून हे फटाके घेतले होते, हे ना असं वाजत होतं. आता हे काहीतरी गवतच होतं पण पोरांना ना ते भारी वाटत होतं, त्यांना ते उपटून दिलं आणि तिघांनी पण ते हातात घेतलं. नंतर ना इथं भरणी चालू होती उसाला, त्यामुळे ना इथं पाणी चालू होतं पाटाला. आणि आता इथून मुलांना अशा उड्या मारून ना क्रॉस करायचा होता हा पाट. तर मुलांनी सगळ्यांना इथून उड्या मारूनच पाटापासून ते गेले. इकडं ना मस्त असं पाणी, एकदम स्वच्छ असं पाणी होतं ना, असं खळखळ पाटाने वाहत होतं. खूप भारी वाटत होतं, थंड थंड पाणी होतं. त्यानंतर ना आता आम्ही इथं थोड्या वेळ ना अशी सगळी शेती पाहत बसलो. शेती पाहिल्याच्या नंतर मग आम्ही त्यांच्या पुढच्या शेतामध्ये गेलो, जिथं की आता गहू होता आणि गहू एवढा भारी होता. गव्हाच्या तिथं गेल्याच्या नंतर आम्ही मस्त फोटोशूट केलं, फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. त्यानंतर मग आम्ही ना घरी आलो आणि आता घरी आल्याच्या नंतर हा व्ह्यू पाहायचा राहिला होता, तो म्हणजे त्यांच्या घराच्या टेरेसवरून ना हा व्ह्यू पाहायचा होता. तर इथं त्यांच्या चिक्कूच्या झाडाला एवढे चिक्कू आले होते ना की त्या झाडाला त्या चिक्कूचं ओझंच झेपत नव्हतं. झाड वाकायला लागलं होतं, एवढे चिक्कू होते. आणि टेरेसवरून असा काही व्ह्यू दिसत होता सगळीकडचा. सगळीकडे शेततळे, सगळीकडे ऊस, शेती, हिरवीगार असं दिसत होतं. तर खूप छान व्ह्यू दिसत होता टेरेसवरून. मग टेरेसवर पण ना इथं मस्त असे छान छान फोटो काढले आम्ही थोड्या. त्यानंतर मग आम्हाला पुण्याला निघायचं होतं. मग बाकीचं सगळं काय आवरलं आणि मग आम्ही ना 4 वाजता पुण्याला निघालो. येता येता आम्ही एका ठिकाणी मंदिरात थांबलो होतो. त्या मंदिराच्या कडेलाच ना इथं चिंचेची खूप झाडं होती, म्हणून ना वरचे पप्पा गेले चिंचा तोडायला. तर मस्त असं चिंच घेऊन आले ते आणि एकदम गोड अशा चिंच होत्या त्या. तर इकडं मस्त असं संध्याकाळ व्हायला आलेली होती आणि मस्त असं ह्या चिंच घेऊन आलो. गाडीतच मग थोड्या चिंचा पण खाल्ल्या. एकदम पाडाच्या चिंचा होत्या, पाड लागलेला होता. खूप दिवसांनी चिंचा खायला भेटलेल्या होत्या, कारण आमच्या गावाला गेलो तेव्हा पण मला चिंचा कुठं दिसल्याच नाहीत. इथं दिसल्या मग काय घेतल्या आणि जाता जाता असे ना मेंढ्या पण दिसल्या. आता संध्याकाळ होत आलेली होती आम्हाला घरी पोहोचायला. तर अशा प्रकारे आमच्या फॅमिली फ्रेंडच्या गावाकडच्या सगळ्या काही आठवणी घेऊन आम्ही पुण्याला जायला निघालो आणि संध्याकाळी आम्हाला ना घरी येता येता 7:30 वाजलेले होते. जास्त काही उशीर झालेला नव्हता, 7:30पर्यंत तर आम्ही घरी पण पोहोचलो होतो. तर खूप मज्जा आली त्यांच्या गावाकडे आणि खूप छान असा आमचा दिवस गेला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.